नमस्कार विद्यार्थ्यांनो, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत सेतू अभ्यासक्रमाचा 8वा भाग आणि 18वा दिवस आहे. यामध्ये क्षेत्र, लेखन क्षमता, पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या उपयोजित लेखन घटकावर लेखन करता येणे हा या पाठामागचा उद्देश आहे. यामध्ये संकल्पना बघा, रसविचार म्हणजेच काय तर कुठल्या प्रकारे आपण भाव व्यक्त करतो हे या पाठामध्ये किंवा या भागामध्ये आपण बघणार आहोत. बघा, जाणून घेऊया. खालील चित्रांचे निरीक्षण करा. बघा, खाली तुम्हाला काही चित्र दिसत आहेत आणि बघितल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपच्या इमोजीची आठवण आली असेल, हो ना. तर हे आपण पण वापरत असतो जेव्हा बोलताना आनंद व्यक्त करायचा असेल, भय व्यक्त करायचं असेल, आश्चर्य व्यक्त करायचं असेल, हो ना. आता इथे चिन्ह पण आहे, इमोजीज पण आहे आणि त्याचा अर्थसुद्धा दिलेला आहे. बघा, पहिलं जे आहे, दुसरं भय, नंतर आनंद, नंतर विस्मय, पुढे बघा पुढील इमोजी रागाचं आहे, नंतर शोक. जेव्हा आपल्याला अगदी दुःख वाटत असतं तेव्हा आपण शोक मनवत असतो. नंतरचं आहे उत्साह, नंतर शेवटचं आहे जुगुप्सा म्हणजेच कंटाळवाणा, हो ना. आता खाली बघा काय म्हटलं आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वरील मानवी चेहऱ्यांचे भाव ओळखण्यास सांगून मानवी स्थायी भाव याबद्दल चर्चा घडवून आणावी. शाब्दिक उदाहरणे विद्यार्थ्याकडून घ्यावीत. आता शाब्दिक उदाहरणे बघा, खाली आहे उदाहरण पहिलं. गणेश आज वर्गात दुःखी दिसत होता. आता मला सांगा, या उदाहरणाला कुठला इमोजी इथे याला जुळू शकतो? तर दुःखी दिसत होता म्हणजेच बरोबर आहे, दुःखी पहिल्या नंबरचं. सेकंड बघा, सध्या मानवामध्ये कोरोनाचे भय वाढले आहे. आता तुम्हालाच हे शोधायचं आहे आणि तुम्हाला इमोजी लिहायचा आहे, कुठला पाहिजे इथे. तिसरं आहे, मला माझ्या मित्राला पाहून आनंद झाला. आता इथे आनंदी याचं इमोजी इथे लागेल. चौथं बघा, वर्गात पक्षी आलेला पाहून मला आश्चर्य वाटला. आता तुम्हाला शोधायचं आहे कुठला इमोजी लागेल. नेक्स्ट बघा, समोर शिक्षकांनी अशा विविध उदाहरणे विद्यार्थ्यांना द्यावीत व चर्चा घडवून आणावी. शिक्षकांनी वरील चर्चेप्रमाणे आणखी वेगळी उदाहरण देऊन मानवी स्थायी भाव व रसविचार जाणून घ्यावा. आता समोर काही उदाहरणे दिलेली आहे आणि तुम्हाला ते कुठलं स्थायी भाव म्हणजेच इमोजी इथे लागणार आहेत तुम्हाला लिहायचं आहे. बघा, राकेशला मुलींनी चिडवल्यामुळे तो अंगावर धावून गेला. म्हणजेच नेमकं त्याचा कुठला भाव इथे व्यक्त झाला आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. दूरदेशी चाललेल्या मुलाला पाहून आईच्या डोळ्यात पाणी आले. काय झालं असेल? पाणी आलं म्हणजे तिला दुःख झालेलं आहे. बघा, कुठला इमोजी लागेल ते तुम्हाला निवडायचं आहे. तिसरं बघा, मराठी विषयाचा सोपा पेपर पाहून सर्वेशने भरभर सोडविला. म्हणजेच काय, उत्साह, हो ना. नेक्स्ट बघा, केतकी फार उशिरा जागी होते. तुम्हाला वरील सर्वांचे स्थायी भाव लिहायचे आहे. पुढला भाग आहे, सक्षम बनूया. शिक्षकांनी रसविचार या व्याकरण घटकाची ही संकल्पना अधिक दृढ होण्यासाठी विद्यार्थ्यांना खालील तक्ता वाचून गटात चर्चा करण्यास सांगावी. आता इथे आपल्याला थोडी चर्चा करायची. चर्चा अशी की आपल्याला रस बघायचे. तर रस म्हणजेच काय, जे आपल्याला बोलताना, आपण वागताना काही स्थायी भाव आपल्यामध्ये येतात, हो ना, आणि ते लगेच चालले जातात, तर त्याला आपण स्थायी भाव असं म्हणतो. आणि ते एकूण 9 प्रकारचे आहेत, म्हणून त्याला 9 रस असं म्हणतात. बघा, आपण थोडक्यामध्ये रस बघून घेऊया. म्हटलं आहे, मानवाच्या अंतःकरणात ज्या भावना स्थिर व शाश्वत स्वरूपाच्या असतात त्यांना स्थायी भाव असे म्हणतात. आता स्थायी भाव कोणते कोणते असतात भावनात? बघा, विस्मय, भय, दुःख, कंटाळा, उत्साह, आनंद, शोक आणि राग. आता हे काय आहे तर बघा, आपल्याला लगेच येतात, हो ना.
भय थोड्या वेळासाठी वाटतं आणि नंतर चाललं जातं. विस्मय म्हणजे आश्चर्य, बस थोड्याच वेळासाठी आपल्याला आश्चर्य वाटतं आणि लगेच तो चाललं जातं. त्याचप्रकारे कंटाळा, कधी आपल्याला कंटाळा येतो, कधी आपण उत्साही असतो, हो ना, कधी आनंदी असतो, कधी आपल्याला शोक म्हणजेच काय तर आपण एखाद्या विचारामध्ये असतो, तर कधी आपल्याला राग येतो आणि लवकर चालला जातो. ह्या गोष्टी आहेत स्थायी भाव, म्हणजेच काय शाश्वत स्वरूपाच्या असतात. हे झाले स्थायी भाव. आता आपण बघणार आहोत रस. ठीक आहे, आता काय आहे तर स्थायी भावांची उत्कट स्थिती म्हणजेच रस. आता तुम्हाला लक्षात येईल बघा, रस कोणते कोणते आहेत ते आपण पहिले बघून घेऊया. पहिला आहे करुण रस, नंतर शांत, रौद्र, हास्य, अद्भुत, विभत्स, भयानक, शृंगार आणि वीर. हे आहेत एकूण 9 रस. आता आपण बघूया या रसांबद्दल थोडी माहिती घेऊया. बघा, पहिला आहे करुण रस. करुण रसमध्ये काय असतं, जेव्हा आपण शोकमध्ये असतो, हो ना, दुःखामध्ये असतो, आपण वियोग म्हणजेच काय आपल्यापासून कोणीतरी दुरावलं गेलेलं असतं, तेव्हा हा करुण रस होतो. दैन्य म्हणजेच काय दैन्य अवस्था, एखादं कोणी गरीब असेल, त्याची आपल्याला दया येत असेल तर ते पण करुण रस. आणि क्लेश म्हणजेच काय जिथे भांडणं वगैरे असतात, कोणी दुःखी होतं आणि ती पण अवस्था म्हणजेच काय आहे करुण रसाची अवस्था आहे. दुसरा रस बघा, शृंगार रस. शृंगार म्हणजेच काय, जेव्हा स्त्रिया तयारी करतात, मेकअप करतात, हो ना, तर त्याच प्रकारचा शृंगार रस आहे. याच्यामध्ये काय असतं की स्त्री आणि पुरुषामधील प्रेम व्यक्त करणारी एखादी कविता असेल, भावना असेल, तर तो झाला शृंगार रस. याच्यामध्ये आकर्षण, एकामेकांविषयी वाटणारं आकर्षण. तसंच विरह म्हणजे काय तर आपल्यापासून कोणी दूर गेलं असेल तर आपल्याला त्याची आठवण येत असते, हो ना, तर तो पण शृंगार रसामध्ये मोडतो. नंतर आहे तळमळ. जर आपल्याला तळमळ वाटत असेल, एखाद्याला भेटायची इच्छा होत असेल आणि ते कवितेच्या माध्यमातून, ओळीतून व्यक्त होत असेल, तर तो सुद्धा शृंगार रस आहे. बघा, पुढील आहे वीर रस. आता नावावरूनच तुम्हाला वीर रस काय असेल, यामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश असेल हे तुम्हाला समजलं असेल. तर बघा, एखाद्या काव्यामध्ये, काव्यसाहित्यामध्ये किंवा कवितेमध्ये पराक्रम आपल्याला दिसून येत असेल, शौर्य दिसत असेल, तसेच धाडसी कृत्य दिसत असेल किंवा लढाऊ वृत्तीचं साहित्य असेल, कविता असेल, तर ते सर्व वीर रसामध्ये मोडल्या जातात. चौथा रस बघूया, हास्यरस. हास्यरस म्हणजेच काय तर तुम्हाला माहीत आहे की एखाद्या गोष्टीमधून किंवा कथेमधून, गाण्यामधून आपल्याला एकटंच असतानासुद्धा आपल्याला हसायला येतं, तेव्हा आपण एकटंच हसत असतो, हो ना, तर तेव्हा हास्यरस असतो. तर कशा पद्धतीने एखादी गोष्ट विसंगती असेल तर आपल्याला हसायला येतं. विडंबना, कोणाची चेष्टा केली असेल, मस्करी केली, तसेच गोष्टीमध्ये असंबंध असेल, म्हणजेच कुठल्याच गोष्टीचा एकमेकाला संबंध नसेल, तेव्हाही आपल्याला हसायला येतं. एखादी घटना असते ज्याच्यामुळे आपल्याला हसायला येत असतं, तर या सर्व साहित्यांना हास्यरस असे आपण म्हणतो. पुढील बघा, 5वा रस, रौद्र रस. यामध्ये निसर्गाचे प्रलयकारी रूप, क्रोधाची तीव्र भावना, चीड, या सर्व एखाद्या काव्यामधून दिसत असेल तर ते झाला रौद्र रस. 6वा रस, भयानक रस. आता नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की याच्यामध्ये काही भीतीदायक, हो ना, अशा काही गोष्टी असेल की ज्यातून आपल्याला वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर भीती वाटायला लागतं, म्हणजे तो कुठला रस आहे, भयानक रस. अशा साहित्यामध्ये बघा कुठल्या गोष्टीचा समावेश असतो तर भयानक वर्णने, एखादं भीतीदायक वर्णन केलेलं असते, भीतीदायक प्रसंगाचं वर्णन केलेलं असतं, मृत्यू, भूतप्रेत, स्मशान, हत्या, या सर्व गोष्टींचं साहित्य वाचताना आपल्याला भीती वाटायला लागतं, म्हणजेच हा कुठला भयानक रस झाला. समोर बघा पुढील 7वा रस आहे विभत्स रस. यामध्ये किळस, तिरस्कार, वीट अशा वाटणाऱ्या गोष्टींचा
समावेश साहित्यामध्ये केलेला असतो आणि हे वाचल्यानंतर आपल्याला किळस वाटायला लागतं, तिरस्कार येतो, वीट यायला लागतं आणि तेव्हा होतो हा विभत्स रस. पुढील 8वा रस बघा आहे अद्भुत रस. अद्भुत म्हणजेच काय, तर ज्या गोष्टीतून आपल्याला आश्चर्य वाटायला लागतं की हे असं घडूच शकत नाही, हो ना, तेव्हा हा अद्भुत रस होत असतो. तर यामध्ये कसं साहित्य असतं बघा, विस्मयजनक म्हणजे आपल्याला आश्चर्यकारक वाटतं, अद्भुत वाटतं, तेव्हा हा अद्भुत रस होत असतो. शेवटचा 9वा रस आहे शांत रस. यामध्ये काय असतं, तर ज्या पण साहित्यातून, काव्यातून, कवितेतून ऐकल्यानंतर आपल्याला भक्तीसारखं वाटायला लागतं किंवा आपण देवाशी प्राप्त झालो आहे असं वाटायला लागतं, तेव्हा तो शांत रस आहे. थोडक्यामध्ये आपले 9 रस झालेले आहे. पुढील भाग बघूया आपण सविस्तर 9 रसांबद्दल माहिती घेतलेली आहे. पुढील उदाहरण कोणत्या रसाचे आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि लिहायचं आहे. पहिलं बघा, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक ई काणी मज होई शोककारी. आता याच्यामध्ये आईची करून अशी तळमळ आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच कुठला रस असेल तुमच्या लक्षात आला असेल. पहिला म्हणजेच करुण रस. दुसरं बघा, डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका. हे उदाहरण बघा, प्रियसीने आपल्या प्रियकराला म्हटलेलं आहे. म्हणजेच हा रस कुठला झाला, शृंगार रस. तिसरं बघा, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती. या ओळींमधून तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यामधून शूरता, वीरता प्रकट झालेली आहे. म्हणजेच कुठला रस असेल तो तुम्हाला समजला असेल. नंतरच्या नंबरचा बघा, कोंबडीला आला टेलिफोन, तिने विचारले बोलते कोण. आश्चर्यजनक आहे. म्हणजेच कुठला रस असेल तो तुम्हाला लिहायचा आहे. 5वा आहे धबाबा लोटल्या धारा, धबाबा तोय आदळे. हा झाला हास्यरस. याच्यातून आपल्याला थोडा हास्य निर्माण झालेला आहे, विनोद निर्माण झालेला आहे, म्हणून हा आहे हास्यरस. 6वं बघा, ओढ्यात भालू ओरडती, वाऱ्यात भूते बडबडती, डोहात सावल्या पडती. वाचतानाच आपल्याला भय निर्माण झालेला आहे. म्हणजेच हा कुठला रस आहे, भयानक रस आहे. नेक्स्ट बघा 7वा, नाकातुनी उंट लोंबती, उवा माखल्या केसात. अगदी किळसवाना. म्हणजेच कुठला रस असेल तुमच्या लक्षात आलेला आहे, हा आहे विभत्स रस. 8वा रस बघा, असावा सुंदर. ओळखायचं तुम्हाला. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला ट्रॉफीचं दार. लक्षात आलं असेल तुम्हाला. ही जी गोष्ट आहे ते अद्भुत आहे, आश्चर्यकारक आहे. म्हणजेच हा अद्भुत रस झाला. शेवटचं बघा, आता विश्वात्मके देवे, येणे वाणणे तोषावे. आता यातून देवाची प्रार्थना, भक्तिभाव दिसून येतो. म्हणजेच शेवटचा आपला रस कुठला, शांत रस. हे आहे शांत रसचं उदाहरण. या रसावरील काही कृती दिलेली आहे बघा. पर्यायी उत्तर शोधून लिहा. रसाचे प्रकार किती आहे. खाली ऑप्शन दिलेला आहे 8, 7, 9 आणि 5. यापैकी जे योग्य आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. दुसरा प्रश्न बघा, अद्भुत रसामध्ये पुढील स्थायी भाव असतो. अद्भुत म्हणजेच काय, आश्चर्य. ठीक आहे. आता खाली ऑप्शन आहे बघा. पहिला आहे दुःख, आनंद, आश्चर्य आणि भीती. यापैकी जे पण योग्य उत्तर ते तुम्हाला लिहायचं आहे. नंतरचा तिसरा प्रश्न आहे ओळखा पाहू. या उदाहरणात कोणता रस येतो हे तुम्हाला ओळखायचं आहे. बघा, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. वाचतानाच तुम्हाला लक्षात आलं असेल की हा कोणता रस आहे आणि तो तुम्हाला लिहायचा आहे. शेवटी बघा 4थं, वरील तक्ता वाचून पुढील उदाहरण हे कोणत्या रसाचे आहे ते लिहा. शेवटचं आपलं वाचलेलं होतं, आता विश्वात्मके देवे, येणे वागणे तोषावे. हा कुठला रस आहे हे तुम्हाला ओळखून लिहायचं आहे. पुढील भाग बघू, सक्षम बनूया. यामध्ये काय आहे बघूया.
9 रसांची नावे एकाखाली एक व त्यापुढे साहित्यातील कोणते एक उदाहरण लिहा. म्हणजेच काय, जे पण 9 रसांची नावे मी सांगितली आहे ती तुम्हाला लिहायची आहे आणि त्यापैकी एखादा उदाहरण तुम्हाला 9 रसापैकी एक रस आणि त्याचं उदाहरण लिहायचं आहे. पुढे बघा, जाईने विचारित रान फुला, भेटेल तिथे ग सजन मला. या 2 ओळींवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हे कोणत्या रसाचे उदाहरण आहे. भेटेल तिथे ग सजन मला. ठीक आहे. नेक्स्ट बघा, भयानक रस कसा ओळखावा ते लिहा. मागे रस समजून सांगताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भयानक रस कसा ओळखावा ते तुम्हाला आता लिहायचं आहे. परत ऐका आणि लिहून घ्या. तुम्ही ऐकलेली व पाहिलेली 10 मराठी गाणी सांगा व त्यांचे रस ओळखा. तुम्हाला कुठले पण तुम्हाला आवडणारे गाणी लिहा आणि कुठला त्याच्यामध्ये रस आहे ते तुम्हाला समोर लिहायचं आहे. पुढील भाग बघा, कल्पक होऊया. पाठ्यपुस्तकातील विविध कविता कोणकोणत्या रसामध्ये आहेत ते तुम्हाला शोधायचे आहेत. नंतर म्हटलं आहे, कवितेप्रमाणे आणखी कोणत्या साहित्यात रस आढळतात ते तुम्हाला लिहायचं आहे. नंतर यूट्यूब, विकिपीडिया यांचा वापर करून विविध माहिती मिळवा. कशाबद्दल, तर रसाबद्दल. पुढे म्हटलं आहे, व्याकरणाच्या पुस्तकांचा वापर करा. आणि इथेच आपला हा भाग संपलेला आहे. या पुढील व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकन प्रेस करा. म्हणजेच कुठलाच भाग तुमच्यापासून दूर राहणार नाही. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.